शुभ सकाळ. तर आज होती महाशिवरात्री आणि महाशिवरात्र म्हटलं ना तर मला आठवण येते ते म्हणजे माझ्या माहेरची. आता माहेर माझं परळी वैद्यनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक. त्यामुळे महाशिवरात्रीला जल्लोष असायचा. मंदिरात जाण्यापेक्षाही जास्त आम्हाला घाई असायची ती म्हणजे जत्रेमध्ये. जत्रा म्हटलं की रातपाळणे आले. ते मोठे मोठे रातपाळणे, धडक गाडी, वेगळे गोष्टी आणि खरेदीची लगबग तर खूप असायची की हे घ्यायचंय ते घ्यायचंय. कधी शाळेतल्या मैत्रिणींसोबत तर कधी शेजारच्या मैत्रिणीसोबत. ह्या सगळ्या गोष्टी खूप आठवतात. पण आता लग्न झालंय आणि त्यामुळे कधी जायला मिळत नाही. ही महाशिवरात्र आमच्यासाठी खरोखर खूप खूप खास आहे, कारण आमच्या पिल्लूची ही महाशिवरात्र पहिली आहे. त्यामुळे सकाळी सकाळीच आवरायला घेतलेलं होतं. सगळे झाडझूड पुसणं, देवघरातलं मांडणी. आता दरवर्षी आम्ही रुद्राभिषेक करतो माझ्या सासरी जाऊन, पण ह्यावर्षी पिल्लू खूपच लहान आहे, त्यामुळे आम्हाला जाणं काही शक्य झालं नाही. जाण्या-येण्यासाठी वेळ लागतो. त्यातल्या त्यात रुद्राभिषेक म्हटलं की एका जागी आपल्याला बसावं लागतं आणि एवढं लहान बाळ असलं की आपल्याला बसणं शक्य होणार नाही. यावर्षी तर काव्याने पण खूप कडक उपवास केला होता. तिने सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं, इव्हन दूधही पिलेलं नव्हतं. इथे देवघरातली पूजा झाल्याच्या नंतर मी इथे लिंगाची पूजा करायला घेतली. शिवलिंग असतो आमच्या गळ्यामध्ये, त्याची पूजा करायला घेतली आणि त्यानंतर पिल्लू उठून बसलेली होती. आता पिल्लूची अंघोळ तर आम्ही सकाळीच घालून घेतली होती, कारण ती सकाळी 5ला उठलेली असते. 5ला उठून परत ती 7 वाजता झोपते. त्यामुळे तिला आज लवकर अंघोळ घातलेली होती. त्यामुळे आणि माझी सगळी कामं होईपर्यंत तिची छान झोप झालेली होती. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली देवाची. काव्याची अंघोळ झालेलीच होती. आम्ही सगळ्यांनी मिळून देवाची आरती वगैरे केली. त्यानंतर फराळाचं बनवलेलं होतं. आम्ही तिघांनी मिळून आज फराळ केला. आता फराळामध्ये मी मस्त साबुदाण्याची झणझणीत खिचडी बनवली होती. थालीपीठं होते, चटणी होती, वेफर्स होते आणि राजगिऱ्याचे लाडू. आता हे दोघंजणं काही गोड खात नाहीत, त्यामुळे राजगिऱ्याचा लाडू मी एकटीच खाणार होते. त्यानंतर देवाला नमस्कार केला आणि आम्ही फराळ करून घेतला. तर अशा पद्धतीने आमचं महाशिवरात्रीचा दिवस गेलेला आहे आमच्या पिल्लूसोबत. चला पुन्हा भेटूयात. बाय बाय.